टास्क आता धारेश्वर नंतर आपण दातेगडावर जाण्याचा प्रयत्न चालू आहे. दातेगडाकडे आलेलो आहे आपण आता धारेश्वर नंतर. आणि आपल्या रणजित फार्म हाऊस बापू शेती कुठेतरी आज जायचे वाडीतले फार्म हाऊस रणजित बापू यांचे फार्म हाऊस पुढे टर्न आहे. ह्यावर आपण पाहू शकतो दातेगडाचा हा दातेगडाकडे निघालेलो तेव्हा हा दगड बघितला किती मोठा भरपूर आता एवढं दगड खाली आला आमच्या देखत आणि फक्त आम्ही व्हिडिओ करायच्या आधीच पडला खाली. भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे घेत नाही कारण आता दातेगडाच्या खाली आहे आम्ही. तर इथून वर जायला इथं जायचं आपल्याला एवढ्यावर आणि हळूहळू आपण चालत निघालो होतो. सगळ्यांनी आता निर्धार केलायच वर जायचा. जाऊ आता हळूहळू. दातेगडावरती आपण पोचलेलो आता. खाली खाली दातेगडाला जाताना खाली खाली अरे खाली जायचं रे. खाली जाताना दातेगडा आल्यानंतर हा मोकळा पसरट असा भाग आहे. त्याच्यानंतर खाली जायचं जरा. खाली गेल्यानंतर ते मंदिर आणि ते आहेत. हनुमानाची मूर्ती, गणेशाची मूर्ती, हे तर दोन्हीही मूर्त्या आहेत. तुम्हाला मी खाली गेल्यानंतर दाखवतो. आत्ता असंच खाली जाताना तुम्हाला गणेशाची मूर्तीची प्रतिमा दाखवतो. सुंदर अशी दगडात कोरलेली मूर्ती आहे दातेगडावरती. जर कधी या साईडला आला तुम्ही तर ती बघू शकता. गणेशाची मूर्तीचं दर्शन. त्याच्या शेजारीच मारुतीची मूर्ती आहे. श्री प्रभू रामचंद्र. खाली जाताना जरा घसरट आहे त्यामुळे हळूहळू जातोय मी. ही गणेशाची मूर्ती आहे आणि त्याच्या शेजारीच अशी हनुमान प्रतिमा आहे. ती पण दगडात उत्तमरित्या कोरलेली आहे. आणि ही अशी एंट्रन्स आहे दातेगडावरती. इकडून 2 रस्ते आहेत. आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो आणि हा एंट्रन्स आहे. तर खाली तसंच जाताना दाखवतो. आता आपण तिथनं वरती आलो आहे हनुमानाच्या मूर्तीपासून
गणेशाच्या मूर्तीपासून. आता इकडे तलवार विहीर, तलवारीच्या आकाराची विहीर हे बघण्यासाठी इथं आलेलो आहे. आणि ही ती इथून खाली गेल्यानंतर तिथं तुम्हाला एक त्याचं दृश्य दाखवतो. ही जी आहे ती तलवारीच्या आकाराची विहीर आहे, पण इथून नाही दिसणार तुम्हाला, ती वरनं बघावी लागेल. आत्ता पाणी इथंपर्यंत आहे खोल. ते नंदी महाराज तिथं बसलेले आहेत, म्हणजे विराजमान आहेत तिथं. आता आपण याच्यामध्ये खाली उतरणार आहे. किती जवळ नेऊन आपण हे मिस केलं असतं विचार करा. आता आपण इथनं तलवारीच्या आकाराच्या विहिरीमध्ये खाली उतरण्याचा प्रयत्न करतो. आणि ती विहीर छान असे पाणी कमी आहे, तर आपण तिथं सेफली उतरू शकतो आणि सेफ आहे, त्यामुळे असं काही चिंता नाही. तेवढी मी सांगितली. इथं महादेवाची पिंड आहे आणि नंदी महाराज आहेत आणि तलवार विहीर त्याच्या आपण पूर्णपणे खाली आहे. पाणी आत्ता कमी आहे, तुम्ही बघू शकता. विहीर जी अशी आहे ती तिकडच्या साईडला मोठा आहे आणि हा तलवारीसारखा आकार असा दिसतो तुम्हाला. ही तलवारीसारखा आकार असा दिसतो तुम्हाला. आणि ही आणि ही अकॅडमीची मुलं पळत आलेत. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. आता आपण वरती आलोय. खूप छान एक्सपिरियन्स होता. जीवनात कधी एकदा आला पाटण तालुक्यात तर दातेगडाला भेट दिल्याशिवाय जाऊ नका. आता इथून पुढे जर आलो की ते पाणी साठवण्यास एक टंक दिसत.